स्वामींची पूजा उपासना करताना तुमच्या राशीनुसार काही गोष्टी तुम्ही त्या पूजेमध्ये केल्यात तर त्याचा तुम्हाला अधिक लाभ होतो. कोणत्या आहेत त्या गोष्टी? राशीनुसार कशा प्रकारे उपासना करायला हवी? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. तुमच्या राशीला अनुकूल असणाऱ्या ग्रहानुसार आणि वारानुसार उपासना केली असता अधिक लाभ होतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशीने कशा प्रकारे उपासना करायला हवी. मेष रास. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, त्यामुळे या ग्रहाच्या लोकांनी मंगळवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. लाल फूल स्वामींना अर्पण करावे. स्वामी नामाचा जप करून स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठण करावे. वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी शुक्रवारी स्वामींच्या मठात जावे आणि स्वामींचं दर्शन घ्यावं. स्वामींना पांढरी फुलं अर्पण करावीत. स्वामी नामाचा जप करून स्वामी चरित्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे. मिथुन रास. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी बुधवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. गुलाबी फुलं स्वामींना अर्पण करावीत. स्वामींच्या तारक मंत्राचा मनोभावे जप करावा. कर्क रास. कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र, त्यामुळे या राशीच्या लोकांनी सोमवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पांढरी फुलं स्वामींना अर्पण करावीत. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत स्वामींच्या कुठल्याही स्तोत्राचे मनोभावे पठण करावे. सिंह रास. या राशीच्या लोकांचा स्वामी आहे रवी, त्यामुळे या राशीच्या लोकांनी रविवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पिवळी फुलं स्वामींना अर्पण करावी. त्याचबरोबर स्वामी समर्थ स्तोत्राचे मनोभावे पठण करावे. स्वामी मंत्राचा जप करावा. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे आणि म्हणून या लोकांनी सुद्धा बुधवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे आणि पांढरी फुलं अर्पण करावी. त्याचबरोबर स्वामी चरित्र स्तोत्राचे मनोभावे पठण करावे. तुळ रास. वृषभ राशीप्रमाणेच तुळ राशीचा स्वामी सुद्धा शुक्र ग्रह आहे, म्हणून या राशीच्या लोकांनी सुद्धा शुक्रवारी स्वामींच्या मठात दर्शनाला अवश्य जावे आणि लाल फुलं स्वामींना अर्पण करावी. स्वामींच्या तारक मंत्राचं मनोभावे पठण करावं. वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ, म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावं. लाल फुलं स्वामींना अर्पण करावी. त्याचबरोबर स्वामी कवच स्तोत्राचं मनोभावे पठण करावं. धनुरास. धनुराशीचा स्वामी आहे गुरुग्रह, त्यामुळे या राशीच्या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावं आणि पिवळी फुलं स्वामींना अर्पण करावी. त्याचबरोबर स्वामी समर्थाष्टक स्तोत्राचे मनोभावे पठण करावे. मकर रास. मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी आणि म्हणून शनिवारी यांनी स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे. पांढरी फुलं स्वामींना अर्पण करावीत आणि स्वामी समर्थ स्तवन स्तोत्राचे मनोभावे पठण करावे. कुंभ रास. कुंभ राशीचा स्वामी सुद्धा शनी ग्रह आहे, म्हणून या लोकांनी सुद्धा शनिवारी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावं आणि पांढरी फुलं स्वामींना अर्पण करावी. त्याचबरोबर यांनी सुद्धा स्वामी समर्थ स्तवन स्तोत्राचं पठण मनोभावे करावं. मीन रास. मीन राशीच्या लोकांचा स्वामी आहे बृहस्पती अर्थात गुरुग्रह, म्हणून या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या मठात दर्शनाला जावे. पिवळी फुलं अर्पण करावीत आणि त्याचबरोबर स्वामी समर्थाष्टक स्तोत्राचे मनोभावे पठण करावे. मंडळी, तसं तर देव भावाचा भुकेला असतो. तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी मनोभावे स्वामींचं दर्शन घेतलं तर स्वामी प्रसन्न होणारच आहेत. पण त्यातही तुम्हाला काही ग्रहदोष असतील तर तुम्ही या प्रकारे तुमच्या राशीनुसार उपाय करू शकता.